महत्त्वाच्या 2 अपडेट 3 डिसेंबर 2025 सीटेट सेंटर कसे निवडावे। सीटेटचा फॉर्म भरताना बऱ्याच अडचणी येत आहेत। फॉर्म भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा पुढे जाणार का, चला पाहूया ह्या महत्त्वपूर्ण 2 अपडेट। पण या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। मतमोजणी लांबल्याने विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत। एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती पुढे जाणार का याच्या संदर्भामध्ये ही चर्चा चालू आहे। आपल्याला माहिती आहे की नगरपालिका आणि महानगरपंचायतीचे 2 आणि 20 डिसेंबरला जे होणारे मतदान होतं त्याची मतमोजणी ही एकत्रितरित्या घेण्यात येणार आहे। ती 21 डिसेंबरला होणार आहे। तुर्तास ती आता 21 डिसेंबरला सगळीच मतमोजणी होत आहे। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी पूर्वपरीक्षा गट ब ची होणार आहे 21 डिसेंबरला ती पुढे जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। त्या संदर्भामध्ये एमपीएससीनं कोणतंही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही, मात्र एमपीएससी त्या पद्धतीचं प्रसिद्धीपत्रक जाहीर करू शकते, कारण 21 डिसेंबरला मतमोजणी असल्याकारणानं ही परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। याच्यामध्ये जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन यांच्यामधले जे कर्मचारी असतात हे 21 डिसेंबरला मतमोजणीमध्ये वेगळं राहणार आहेत। त्यामुळं 21 डिसेंबरची जी पूर्वपरीक्षा आहे ती पुन्हा पुढे ढकलण्यात येईल का, असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। आता याच्यावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे काही प्रसिद्धीपत्रक येते का याची वाट बघणं आता अगत्याचं ठरेल। आपल्याला माहिती आहे जिल्हा पातळीवर परीक्षेचं संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाकडे असते आणि हाच महसूल विभाग किंवा जिल्हाधिकारी प्रशासन हे सगळं याच्यामध्ये व्यस्त असणार आहे। निर्णयामध्ये 21 डिसेंबरला मतमोजणीमध्ये व्यस्त असणार आहे। त्यामुळं एकत्रित 21 डिसेंबरला होणारी ही पूर्वपरीक्षा कदाचित पुढे जाऊ शकते। जरी परीक्षा पुढे जाणार असली किंवा नसली तरीसुद्धा तुम्ही मात्र आपला अभ्यास कायमस्वरूपी चालू ठेवा, ठीक आहे। आता पाहूया महत्त्वपूर्ण दुसरे अपडेट। सीटेट परीक्षा जी आपण म्हणतोय किंवा केंद्रीय पात्रता परीक्षा याचं फॉर्म भरण्यासाठी जी अडचण येत आहे की आपल्याला सेंटर निवडायला येत नाही आहे किंवा जी सिटी इन्फॉर्मेशन होती किंवा तुम्हाला सेंटर ऑफ सिटी हे तुम्हाला तिथं ऑप्शन येत होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर आता निवडता येणार नाही आहे परीक्षेला। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कोणतंही सेंटर तुम्ही निवडू नका, कारण निवडण्याचं ऑप्शन आम्ही तिथं दिलेलं नाही। हे सेंटर तुम्हाला CBSEद्वारा यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रँडमली ज्याला म्हणतो आपण की त्यांच्या पद्धतीने आपल्याला ते सेंटर्स मिळतील आणि हे सेंटर कदाचित जिल्हावाईज मिळण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे काही घाबरायचंही कारण नाही की माझं केरळला पडेल किंवा मी महाराष्ट्रातला रहिवासी आहे आणि माझं केरळला वगैरे पडेल। त्यामुळं असं काही होणार नाही आहे। शक्यतो 99% सेंटर ही आसपासची जवळची पडतील, जवळचे जिल्हे पडतील असं आता आपल्याला ग्राह्य धरता येईल। मात्र तरीसुद्धा CBSE काय देतं आहे हे सुद्धा पाहणं आता आपल्याला अगत्याचं ठरेल। पण शक्यतो CTETचे ज्यावेळी आपण सेंटर निवडतोय त्यावेळेस मात्र त्याने तो ऑप्शन काढून टाकल्या कारणानं आपल्याला सेंटर जवळच अवेलेबल होतील असं वाटतंय। बघूया आता फॉर्म भरत असताना काळजी घ्या मित्रांनो, कारण विषयाची जे आपले विषय आहेत किंवा लँग्वेज जे आपण 1-2 निवडतोय तिथे सुद्धा त्यासोबतच तुम्हाला डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा डिप्लोमा किंवा डिग्री इन एज्युकेशन म्हणजे DED आणि BEd हे सुद्धा ऑप्शन निवडताना त्याच्यामध्ये असणारे ऑप्शन्स आहेत 50% ॲट लिस्ट किंवा बाकीचे पास्ड ऑर परस्युइंग हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित निवडायचे आहेत। त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे। हे एक महत्त्वाच्या 2 अपडेट होत्या मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। धन्यवाद।